हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज बागेमध्ये काजू लागलेत. आमच्या नाही, शेजारच्या बागेतल्या काजूंचा फोटो ठेवला आहे मी. आमच्या अजून लागायचे आहेत. ही बाग यांची लवकर धरली आहे. मस्त अशा घडाने धरले आहेत काजू. आणि ते पिकायला सुद्धा लागल्या. मोहर पण खूप आहे झाडाला. एवढ्या काही काजू धरतील ना, भरगच्च 10 धरले. आणि आता इथे मी हळद वाळत टाकली आहे. त्याच्यावर मग जरा हात मारून येऊया. मग कसं हळद जरा इकडून तिकडून दोन्ही बाजूने सुकते. ऊन पण इथे एकदम एकसारखं लागतं. 10-11 वाजल्यापासून ऊन ते 5 वाजेपर्यंत ऊनच असतं बाहेर, म्हणजे या पोर्ट्समध्ये. त्याच्यामुळं कसं कोणतंही वाळवण वाळत घातल्यानंतर पूर्ण ऊन भेटतं त्याला. म्हणून मी हळद इथे टाकली होती. तशी राखायची काही गरज नाही. पूर्ण कंपाऊंड असल्यामुळं गुरांची वगैरे भीती नाही. जरा इथे सावळी आली होती, तुळशी आहेत बाजूला, त्याच्यामुळे म्हणून एका बाजूला ओढून घेतली तिला. आणि इथे मी आपल्या तांदळाच्या पिशव्या असतात त्या दोन्ही एकत्र शिवून घेतल्या आहेत. त्याच्यामुळे वाळवण घालायला मस्त बरं पडतं ते. आणि ते अर्जंटचं ब्लाऊज आलं होतं. म्हटलं चला आता एक शिवून देऊया त्यांना. गडबड होती त्यांची. साधाच पीस होता, पण त्यांना हवा होता लवकर. शेवटी आपला पण व्यवसाय, त्याच्यामुळं घ्यावं लागतं अर्जंट वगैरे असं मध्येच. आणि ते मी खूप दिवस ब्लाऊज एक ठेवला होता, त्याला अस्तरच मॅचिंग मिळत नव्हता. त्याच्यामुळे मी थोडासा व्हाईट अस्तर वापरला आहे. मोती कलर आहे थोडासा वेगळा, पूर्ण व्हाईट पण नाही. म्हटलं शिवून टाकू पटकन. एखादा कपडा असा असतो की कधी कधी तो हातात घेतलाच जात नाही, इच्छाच होत नाही घ्यायची. तसा हा एक ब्लाऊज होता की खूप दिवस मी शिवायला घेते पण शिवायला घेताच येत नाही त्याला. त्याच्यामुळे आज म्हटलं ब्लाऊज तो पहिला शिवायलाच घ्यायचा, कारण कस्टमर माझं डोकं खात होतं, माझा ब्लाऊज दे. शेवटी आज म्हटलं शिवूनच टाकावं त्याला. वर्कवाला आहे थोडा हाताला, एम्ब्रॉयडरी आहे. मी जॉईंट देताना एका बाजूने देते, दोन्ही बाजूला जॉईंट नाही देत. त्याच्यामुळं कसं आतल्या बाजूने जॉईंट घेतला की आपल्याला मागच्या बाजूने ब्लाऊज व्यवस्थित दिसतो. हात पूर्ण प्रेस करून हल्ली वर्कचे ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे शिवायला आणि ते कात्रीने कट करायला पण एवढे जड जातात ना. ह्याला काय टिकळी वर्क नव्हतं, नॉर्मलच वर्क होतं, तरी पण ते खूप जाड होतं. असं कैचीसुद्धा लागत नव्हती, एवढं ते जाड होतं. एवढा जॉईन येईल आणि तो पण फिटिंगमध्ये जाईल, बाहेर नाही राहणार. कारण या कस्टमरला जॉईन दिलेला आवडत नाही, पण पीसच एवढा लहान आहे, आडवा तिडवा घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे सरळ पीसच घेऊन कट करावा लागला. मी त्याला इस्त्री नाही मारली आहे. आणि त्यांची हाईट आणि साईज पण मोठी असल्यामुळे हाताला जॉईंट आला. छोटी साईज असेल तर पूर्ण पीस व्यवस्थित पुरेल असाच होता. रुंदीला थोडा कमी असल्या कारणाने जॉईंट येतो.
अस्तर थोडा व्हाईट झाला आहे. कस्टमरला विचारूनच मी अस्तर लावला आहे. कारण काही कस्टमर असे असतात की ते अस्तर काढूनच ब्लाऊज परत शिवायला लावतील. म्हणून कस्टमरची परवानगी घेऊनच मी हा अस्तर त्यांना लावला आहे. आता इथे मला योकपट्टी आणि कटोरी 2 पार्ट बसवायचे आहेत. कारण कटोरी आपल्याला तिरक्या कापडामध्ये बसवायची असते. इथे कटोरी बसली व्यवस्थित. आणि इथे योकपट्टीला ॲडजस्ट करून बसवायचं आहे. जॉईंट पण आम्ही देऊ शकतो, पण जॉईंटमध्ये बराच वेळ जातो. मग मी थोडंसं असं डोकं लावून त्याला त्या बाजूलाच घेतलं. तिथे परफेक्ट योकपट्टी बसली. मधोमध अशी परफेक्ट होत होती, कुठेच कमी जास्त होत नव्हतं. कट टू कट, कारण आपण अस्तर मेजरमध्ये असतं. मग थोडंसं कपडा एक्स्ट्रा झाला तरी चालेल, पण अस्तर हे मेजरमध्येच कट करायचं असतं. आता हे मला योकपट्टीसाठी परफेक्ट कपडा मिळाला तिथे. आता इथे मी पटपट शिवायला घेतला ब्लाऊज. पण हा बॉबिन किती जरी भरला तरी तो सारखाच संपत राहणार. ब्लाऊज शिवून होतो पटकन, पण घेईपर्यंत आपल्याला आळस येतो. रोज रोज तेच करून कंटाळा येतो. म्हटलं शिवून घेऊया आता पटकन, कारण कस्टमरला बरेच दिवस झालेत, नाही तर ते पीस मागून घेऊन जाईल परत. म्हणून म्हटलं शिवून टाकावा, कारण ते माझं कायमचं कस्टमर आहे. एक मेजर त्यांना व्यवस्थित बसला. किती गडबड असेल तर एका बाजूच्या दोन्ही पट्ट्या होतील, साईड पट्ट्या, म्हणून त्यांना समोरासमोर ठेवून मग कट करायचं. नाही तर केव्हा आपली गडबड असते आणि मग एका बाजूच्या होतात. परत ती शिलाई काढायची, कपड्याला पण त्रास होतो आणि आपल्याला पण त्रास होतो. कारण हल्ली कपडे असे असतात एकदम नाजूक, त्याच्यामुळे एक जरी शिलाई मारली तरी ते पूर्ण दोरे त्यांचे येतात. त्याच्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडतं, ब्लाऊजचा लुक पण बिघडून जातो. कटोरी कधीही खालून लावायला घ्यायची, म्हणजे कशी जराशी वाढली तर आपण गळ्याच्या बाजूला कट करू शकतो. आणि इथे मुलांनी नळ्या आणल्या होत्या,
नळ्या खायच्या त्या, पण वाटायला कोणाला दिल्या तर त्या काय मुलांपर्यंत पोचणार नाहीत म्हणून मीच वाटायला घेतल्या. कट होत नव्हत्या म्हणून थोडीशी कात्री लावली आणि प्रत्येकाला एक एक दिली. आणि आज शनिवार होता म्हटलं, मुलं घरीच होती, संध्याकाळी लवकर आली होती, त्याच्यामुळे त्यांना कसं जरा तोंड चालायलाच पाहिजे. आणि आम्हाला सुद्धा नळ्या आवडतात. नळ्या म्हटलं मुलं पण खुशच झाली. एक नळी उरली, त्याला कोण घेणार आहे ह्याचं चाललेलं त्यांची वाद. आणि हे दोघं इथे गप्प काळोखात नळी खायला बसलेत आणि काय अंगात मस्ती आहे ती बघा. हात आमचा शिवांश हावरा नळीसाठी पूर्ण तोंडात घालून टाकल्या तिने नळी. अभ्यास बाजूला, मोबाईल हातात. संध्याकाळ झाली ब्लाऊज शिवेपर्यंत, कारण माझं मध्येच काम होतं, दळप वगैरे करायचं होतं. मग ब्लाऊज ठेवलं आणि पहिलं दळप लावून घेतलं, नंतर मग ब्लाऊज पूर्ण कंप्लीट केलं. संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायचीच होती. कस्टमर अधीमध्ये येत राहिली की आपलं काम पण हातातलं ठेवावं लागतं. त्यांच्याशी 2 मिनटं गप्पा पण माराव्या लागतात आपल्याला. इथे मटका गळा त्यांना हवा होता, जास्त ब्रॉड पण नको होता. मी मटका गळा लेस लावून तयार केला, समोसा लेस. पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतलं. रेडीमेड नॉट लावलेत, कारण पीसच नाही उरला नॉटसाठी. छोटेसे लटकन तयार केले, आपले साधे सिंपल, भारी वाटतात. आणि इथे माझीच मुलगी घरीच होती, त्याच्यामुळे आम्हाला चहा आयता मिळाला आहे. म्हटलं ब्लाऊज पुरा करते आणि मग चहा घेईन, कारण काम करताना 1-2 वेळा तरी चहा लागतोच, तर आम्हाला पण एनर्जी येते थोडी. सतत मशीनवर काम करून कंटाळा येतो मग ब्लाऊज शिवायला. हे लटकन आपल्याला बरे पडतात, करायला सुद्धा सोपे आणि दिसायला सुद्धा छान वाटतात ते. एकदम इझी. मी असे लावून घेते आणि नंतर मग नॉट कट करते, नाहीतर एक लहान एक मोठा होऊन जातो. मग दोन्ही लटकन लावले की मी नॉट कट करते. आणि 2.5-3 शोल्डरपासून 2.5-3 इंच सोडून मग नॉट लावायचे, नाहीतर पूर्ण ते मानेजवळ येतात. आणि 2 टिप तर द्यायच्याच द्यायच्या इकडून तिकडून. रेडीमेड नॉटला शिलाई व्यवस्थित अशी बसत नाही. सध्या माझी ओव्हरलॉकची मशीन बिघडली, त्याच्यामुळे ओव्हरलॉक ब्लाऊजला होत नाही, असं साधं शिवावं लागतं आहे. कारण ओव्हरलॉक असेल तर फिनिशिंग पण छान दिसते ब्लाऊजच्या आतून.
ब्लाऊजची साईज मोठी आहे त्याच्यामुळे ब्लाऊज पण मोठाच आहे तसा. 36 साईजचा ब्लाऊज आहे आणि पीस जाड असल्यामुळे तो अजूनच मोठा दिसतोय. बघ वर्क केवढं सुंदर वाटते ना हाताला. टाचण्या लावून घेते हुक लावेपर्यंत. असं फिनिशिंग आहे माझ्या ब्लाऊजचं. परफेक्ट शोल्डरचे हात वगैरे मोजून घ्यावे लागतात. त्याच काही कमी जास्त असेल तर आपण करू शकतो, तसं काहीच नाही. परफेक्टच आहे सगळं. ब्लाऊज रेडी झाला. 1-1.5 तासामध्ये ब्लाऊज तयार होतो, गळा वगैरे नसेल तर अस्तरचा. आणि साध्या पिसाला एकदम अर्धा तास थोडेसे एक्स्ट्रा, पण त्याला हुकलूक करायला वेळ जातो बराच.